वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरम् एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रं सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्रामदैवत भगवान की अनंतपाळ महाराज की श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु शंकरलिंग शिवाचार्य महाराज की बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज की सब शिवाचार्य महाराज की शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की सब साधु संत महाराज की बजरंग बली हनुमान की जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की वीर वैरागिनी अक्का महादेवी माता की छत्रपति शिवाजी महाराज की हर हर भारत माता की वंदे मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय।
शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः जय भोले शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः जय भोले शिवाय जय हो जय भोले सर्वांनी टाळी वाजवा जय हो जय हो सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनीयमहाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने शिवाय नमः सर्वांनी बोला एक टाळी वाजवा जय हो शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः जय भोले सर्वांनी बोला एक टाळी वाजवा जय हो शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः जय भोले शिवाय नमः ओम नमः
शिवाय वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं ग्रीष्मेशं शिवालये शिवाय नमः शिवाय जय भोले शिवाय नमः ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति शिवाय नमः जय भोले शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय ओ शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय जय भोले नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय जय भोले शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः जय भोले शिवाय नमः ओम नमः शिवाय जय हो शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः जय हो शिवाय नमः दोन हात वरती एक टाळी जय हो शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव शिव बोलो नमः शिवाय शिव 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 शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः भोलेनाथ मेरे भोलेनाथ शिवाय भोलेनाथ शिवाय भोलेनाथ भोलेनाथ शिवाय भोलेनाथ नमः पार्वती पतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की अनंतपाळ महाराज की हर हर अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिरूर अनंतपाळ नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव भगवान अनंतपाळ शंभू महादेवासह पावन पुण्यभूमीतील सर्व देवी देवतांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरू शटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून
कुलदेवता श्री वीरभद्रेश्वर महाराज, दानम्मा देवी माता नागनाथ महाराज या तीनही देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली, सद्गुरु शंकरलिंग शिवाचार्य गुरुमाऊली, बालतपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य गुरुमाऊलीसह आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून समता नायक, क्रांती सूर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र, शिवक्षेत्र शिरूर अनंतपाळ या पावन पुण्यभूमीमध्ये अधिक मासाच्या महापर्व काळामध्ये आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त, माता पिता, बंधू भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करीत असताना अधिक मासानिमित्त चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परमरहस्य पारायण तथा संगीतमय शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा शिवक्षेत्र शिरूर अनंतपाळ, जिल्हा लातूर, पवित्र नामयज्ञ सोहळ्यातील आजचा असणारा 6वा दिवस सर्व शिवभक्तांना या सप्ताहाच्या माध्यमातून, शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देणारे या सप्ताह समितीचे आयोजक संयोजक नंदीगण शिवभक्त श्री मन्मथ स्वामी वीरशैव प्रसारक मंडळ, विश्वस्त देवस्थान कमिटी तथा समस्त ग्रामस्थ शिरूर अनंतपाळ या सप्ताहाचे अध्यक्ष होऊन या सप्ताहाला उत्साही वातावरण निर्माण करणारे शिवभक्तीपरायण श्री विनोद विद्यासागर धुमाळे व त्यांची सर्व सहकारी टीम या अधिक मासाच्या महापर्व काळामध्ये कठीण अशा प्रसंगातून या शिवमहापुराण कथेचं आयोजन करून भगवान शिवाचे नंदी होऊन आपणा सर्वांना शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देणारे या शिवमहापुराण कथेचे सेवाधारी आयोजक सर्व शिवभक्तीपरायण दीपक धुमाळे, सोमेश्वर तोंडारे, परमेश्वर सांगवे, संभाजी पारसेट्टे, शिवदास उंबरगे, सखाराम नाईकवाडे, महेश पटणे, गजानन पारसेट्टी, महालिंग सुतार, कपिल धुमाळे व सर्व सहकारी शिवभक्त नंदीगण या अधिक मासाच्या महापर्व काळामध्ये या सप्ताहासाठी 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत आपली देणगी शिवचरणाशी समर्पित करत असलेले सर्व देणगी दान देणारे सद्भक्त आजच्या विशेष 6व्या दिवसीय महापर्व काळामध्ये अन्नदान सेवा करून भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले शिवभक्तीपरायण सौ श्री नामदेव अमृतराव शिवणे परिवार या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये काया वाचा मनाने तनमन धनाने सेवा करत असलेले सर्व परिचित अपरिचित सद्भक्त आजच्या 6व्या दिवसीय महापर्व काळामध्ये
शिवमहापुराण ग्रंथ पूजा करून महाराजांचा यथोचित सन्मान करून आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले यजमान शिवभक्तीपरायण सौ श्री भागवत निवृत्ती नावदे परिवार, शिवभक्तीपरायण सौ श्री दिलीप भगवंत आवाळे परिवार या 7 दिवसीय महापर्व काळामध्ये स्वरशिवाणी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची स्नानपूजा प्रसादाची व्यवस्था करत असलेले अनंतपाळ नूतन विद्यालय शिरूर अनंतपाळचे सचिव शिवभक्तीपरायण श्री प्रभाकरराव बाजीराव कुलकर्णी या 7 दिवसीय महापर्व काळामध्ये संगीत संच परिवारांच्या भोजनाची व्यवस्था करत असलेले श्री स्वामी समर्थ भोजनालय कुमारस्वामी नगर शिरूर अनंतपाळ शिवभक्तीपरायण धीरज शंकरराव शिंदाळकर या पवित्र शिवमहापुराण कथेसाठी उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम प्राप्त करून देत असलेले मोरिया साऊंड सिस्टम नागेवाडी, या शिवमहापुराण कथेसाठी उत्कृष्ट अशी संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच परिवार, गायनाचार्य तथा सिंथवादक सूरमणी पुरस्कार प्राप्त कीर्तनकार कथाकार आत्मीय बंधू शिवभक्तीपरायण शिवलिंग रामलिंग जळकोटे महाराज साकोळकर, कोरस गायनाचार्य शिवभक्तीपरायण तबला वादक तबला सम्राट आत्मीय बंधू आत्मलिंग गिराम महाराज वाडी वडगावकर, टाळ सेवा करत असलेले अमर भुजबळ महाराज वाडी वडगावकर, त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून कुमार सागर महाराजांवरती अगदी मुलाप्रमाणे प्रेम देऊन गुरुसेवा करत असलेले पिता समान ज्या ठिकाणी ही शिवमहापुराण कथा आयोजित असते त्या ठिकाणी आपली उपस्थिती लावून गुरुसेवा शिवभक्ती सेवा प्राप्त करून देत असलेले शिवभक्तीपरायण सौ श्री रामलिंग मनोहर जळकोटे परिवार साकोळकर आजच्या 6व्या दिवशी अन्नदान सेवेमध्ये थोडासा बदल झालेला आहे आणि तो बदल उद्याचे अन्नदाते आज अशा पद्धतीनं शिवभक्तीपरायण सौ श्री काळगे परिवार शिरूर अनंतपाळ हे आजच्या 6व्या दिवसाच्या महाप्रसादाचे अन्नदाते आहेत। आपल्या नावाची अपेक्षा न करता पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ सेवा करत असलेली सर्व परिचित अपरिचित सद्भक्त शिवभक्त या शिवमहापुराण कथेची कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा आई म्युझिक या दोन्ही यूट्यूब चॅनलवर ही कथा प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्तीपरायण दत्तात्रय त्र्यंबक बेळे किलजकर, त्याचबरोबर आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं व आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिवपरमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा। दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना मृत्यू आपल्या शिरावरती वाटचाल करत आहे। संतांनी एक प्रमाण दिलेलं आहे, मृत्यू असोन या शिरी सुख मानिती संसारी। आपण प्रपंचामध्ये आनंद व्यक्त करू लागलेलो आहोत, पण या प्रपंचामध्ये आपल्याला मरणाचा विसर पडलेला आहे, म्हणून आपल्या हातून कळत ना कळत वाईट कर्म घडत आहेत।
या देहाचा भरवसा नाही. संत म्हणतात, आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, उद्या आपण हा दिवस पाहू की नाही याचा भरवसा नाही. असाच प्रसंग आज आपल्या शिरूर अनंतपाळ नगरीमध्ये प्राप्त झाला. कुलकर्णी परिवारामध्ये अगदी दुःखाचा डोंगर पसरला. शिवभक्तीपरायण गुरुभक्त असणाऱ्या सौभाग्यवती कैलासवासी सुमनाबाई प्रभाकरराव कुलकर्णी यांचं आज निधन झालेलं आहे. आणि या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून आपलं आद्य कर्तव्य आहे की आपण 1 मिनिट जाग्यावरती उभं राहून आपल्या सुमनबाई आईंना त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी अनंतपाळ शंभू महादेवांच्या चरणी प्रार्थना करूया. त्यासाठी आपण सर्वांनी 1 मिनिट जाग्यावरती उभं राहावं. ओम म्हणल्यानंतर सगळ्यांनी स्तब्ध राहावं. जय जयकार झाल्यानंतर सगळ्यांनी आपल्या आपल्या जागेवर बसावं. या ठिकाणी या सप्ताह समितीच्या वतीनं, शिवमहापुराण कथा समितीच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शिवभक्तीपरायण कैलासवासी सुमनबाई प्रभाकरराव कुलकर्णी यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी आपण अनंत महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. ओम. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. शिव महापुराण भगवान की, अनंतपाळ महाराज की जय. काल आपण 5व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये आपल्या डोळ्याची पारणं फेटावा असा प्रसंग पाहिलेला आहे, श्रवण केलेला आहे. जगतजननी जगदंबा मातेचा दुसरा अवतार सती या नावाने हिमवंत राजा आणि मेनावती राणी या दाम्पत्याच्या पोटी पार्वती या नावाने कशा प्रकारे झाला. पाळण्यामध्ये नामकरण सोहळा संपन्न झाला. तेजस्विनी या चिमुकल्या मुलीचं नाव आपण पार्वती या नावाने नामकरण सोहळा संपन्न केलेला आहे. आता हीच पार्वती माता कशा प्रकारे लहानाची मोठी होईल आणि शिवपार्वतीचा विवाह सोहळा संपन्न होईल याचं विस्तृत विवेचन आपल्याला आज आणि उद्याच्या मंगलमय वातावरणामध्ये श्रवण करायचं आहे. सर्व संयोजक आयोजक यांच्या विचारातून आज जो विवाह सोहळा संपन्न होणार होता तो विवाह सोहळा आपण या दुःखद घटनेमुळे आपण तो विवाह सोहळा उद्याच्या शिवमहापुराण कथेमध्ये संपन्न करणार आहोत. कारण एकीकडे दुःखाचा प्रसंग असताना आपण आनंद व्यक्त करणं हे फार आपल्यासाठी सुद्धा चांगलं नाही. त्यामुळं सर्व आयोजकांच्या वतीनं झालेलं हे नियोजन आहे, ती सूचना मी आपल्यापर्यंत पोचवलेली आहे. या दैनंदिन जीवनामध्ये सुखी होण्याचे सूत्र आपण पहिल्या दिवसापासून श्रवण करू लागलेलो आहोत. आम्ही या दैनंदिन जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर कशाची अपेक्षा करतो? जन्माला आल्यानंतर काय मिळावं वाटतं? माता माऊल्यांनो बोला, काय मिळावं वाटतं? सुख मिळावं वाटतं. बरोबर आहे की नाही? सुखाच्या प्राप्तीसाठी तुम्ही रात्रंदिवस धडपड करत आहात. इथं बसलेल्यांनी टी व्हीच्या माध्यमातून, लाईव्ह कथेच्या माध्यमातून अनेक कथा श्रवण केलेल्या आहेत. तर या शिवशब्दाचा शास्त्रीय अर्थ जर कोणाला सांगता आला तर मी म्हणेन आपल्या या शिवमहापुराण कथेचं फळ प्राप्त झालं. कुणीही इथं बसलेल्या श्रोत्यांनी
शिव या शब्दाचे 2 शास्त्रीय अर्थ सांगावे आणि योग्य तर आशीर्वाद रूपी बक्षीस घेऊन जावं. बोला ताई, बोला बोला. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या ताई खूप सुंदर कीर्तन करतात, गायन करतात. ताईंना उद्याच्या शिवमहापुराण कथेची आरती झाल्यानंतर शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येईल. वा. शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण आणि शिव या शब्दाचा अर्थ आहे मुक्ती. ज्या जीवाला आपलं कल्याण करून घ्यायचं आहे त्या जीवानं भगवान शिवाची आराधना करावी. संत सुद्धा म्हणतात, काय म्हणतात? आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती, आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती, आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती, आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, जय हो. आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, 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 आपुले कल्याण जय भोले. सर्वांनी बोला. ज्यांचे चित्ती, आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, आपुले कल्याण जय हो. व्हावे ज्यांचे चित्ती, आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, त्याने शिवा प्रति शरण जावे हो, त्याने शिवा प्रति शरण जावे. ओम नमः शिवाय. त्याने शिवा प्रति शरण जावे, शरण जावे. त्याने शिवा प्रति शरण जावे, आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती. त्याने शिवा प्रति शरण जावे, जय भोले. त्याने शिवा प्रति शरण जावे. ओम नमः शिवाय. त्याने शिवा जय हो. प्रति शरण जावे, त्याने शिवा प्रति शरण जावे, आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, आपुले कल्याण जय हो. व्हावे ज्यांचे चित्ती, आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, व्हावे ज्यांचे चित्ती, व्हावे ज्यांचे चित्ती. नमः पार्वती पतये शिव हर हर. शिवा प्रति शरण जावे हो, त्याने शिवा प्रति शरण जावे,
आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती. संत म्हणाले शिवपाठामध्ये, आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, त्याने शिवाप्रती शरण जावे. ज्या जीवाला आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यायचं आहे त्या जीवानं भगवान शिवाला शरण जा म्हणाले. काया वाचा आणि मन करी देवासी अर्पण. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे मुख आणि चंचल असणारं मन. या तीन गोष्टी भगवान शिवाला समर्पित करा. न मागता न सांगता तुमचं कल्याण होणार आहे. ही कृपा भगवान शिवाची आहे. पुढं म्हणतात कल्याण आणि दुसरं आहे मुक्ती. लक्ष्मण म्हणे घ्या हो जन्म मृत्यू चुकवा हो. संत म्हणतात भगवान शिव असा देव आहे जो कल्याणही प्राप्त करून देणारा आहे आणि मुक्तीचा अधिकारही प्राप्त करून देणार आहे. मग त्या मुक्तीसाठी आपल्याला घ्या म्हणाले. काय घ्या? लक्ष्मण म्हणे घ्या हो. काय घ्या म्हणाले? प्रसाद घ्या म्हणाले. कोणता प्रसाद? आता पंक्तीमध्ये आहे तो प्रसाद का? भोजनरूपी प्रसाद होतो का? भोजनरूपी प्रसाद होऊ शकत नाही. आता तुम्ही दुपारी जेवण केलात म्हणजे संध्याकाळी जेवणार नाहीत का? पुन्हा भूक लागणार आहे. जो प्रसाद घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा भूक लागणार नाही तो प्रसाद लक्ष्मण महाराजांनी सांगितला आणि तो प्रसाद आहे ज्ञानरूपी प्रसाद. ज्ञानरूपी प्रसाद प्राप्त झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुमचं मन तृप्त होणार आहे. पुन्हा तुम्हाला कशाचीही भूक लागणार नाही. कल्याण आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त करून देणारा भगवान शिव परमात्मा आहे. म्हणून त्या भगवान शिवाची आराधना करा. माणसालाच नाही संतांना देखील कल्याण आणि मुक्तीची अपेक्षा होती. काय म्हणतोय मी? संतांना सुद्धा मुक्ती मिळावी ही अपेक्षा होती. तुम्ही आम्ही तरी माणसं आहोत. मग संतांनी देवाकडे डायरेक्ट मुक्ती नाही मागितली तर मुक्ती मिळण्याचं साधन मागितलं. काय मागितलं? संत गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, 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 गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. देई माझ देवा जन्मोजन्मी, देई माझ जय भोले. देवा जन्मोजन्मी, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. देई माझ देवा जन्म जन्मी, देई माझ देवा जन्म जन्मी, जन्म जन्मी, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. नमः पार्वती पतये शिव हर हर. संतांना देखील मुक्तीचा अधिकार प्राप्त व्हावा ही अपेक्षा होती आणि त्यासाठी संत शिरोमणी मन्मथ माऊलीनं देवाकडे डायरेक्ट मुक्ती नाही मागितली, कल्याण व्हावं हे नाही मागितलं. संतांनी कल्याण मुक्तीचा अधिकार प्राप्त व्हावा असं साधन मागितलं.
गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मोजन्मी. प्रत्येक जन्मामध्ये गुरु लिंग जंगमाची सेवा मला घडू दे. याच सेवेच्या माध्यमातून न मागता कल्याण आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त होणार आहे हे संतांना माहीत होतं. म्हणून संतांनी देवाकडे गुरु लिंग जंगमाची सेवा मागितली. तुम्ही आम्ही देवाकडे डायरेक्ट सुख मागितलं, डायरेक्ट कल्याण मागितलं, म्हणून आपण त्या सुखापर्यंत पोचू शकलो नाहोत. प्रत्येकाला देव हवाय, पण देव प्राप्त करून घेण्याची भक्ती मात्र कोणाला नको आहे. प्रत्येकाला लाईट हवी आहे, बटन दाबलं की लाईट पाहिजे, पण तिकडं डेपोमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल, एखादी तार तुटली असेल, वादळानं खंबे पडले असतील, याची कुणी चिंता करत नाही. बटन टाकलं की लाईट हवी आहे. प्रत्येकाला आईवडिलांची संपत्ती हवी आहे, पण आईवडील नको आहेत. किती मोठी शोकांतिका आहे. तसंच संत म्हणतात, तुम्ही देवाकडे सुख मागू नका, कल्याण मागू नका, देवाला एकच मागा, गुरु लिंग जंगम यांची सेवा मला प्रत्येक जन्मामध्ये घडावी. या सेवेचं पुण्यच आपल्याला कल्याण आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त करून देणार आहे. म्हणून संत दाखवतात त्या मार्गावर चालणं आपलं आद्य कर्तव्य आहे. मग आता आपल्याला सुखी व्हायचं आहे, तर सुखी होण्यासाठी जी तुम्ही भक्ती करताय ती भक्ती फळाला आली पाहिजे. काय म्हणतोय? भक्ती करत असलेली फळाला आल्यानंतरच तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार आहे. मग आजपर्यंत तुम्हाला सुखाची प्राप्ती का झाली नाही? त्याचं कारण आहे तुमचं शरीर शुद्ध झालं नाही. तुम्ही जोपर्यंत शरीरानं शुद्ध होणार नाहीत तोपर्यंत मंदिरात केलेली पूजा फळाला येणार नाही आणि सुखाची प्राप्ती होणार नाही. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियापासून बनलेलं शरीर आहे आणि या पंच ज्ञानेंद्रियांना आपल्याला भगवंताची सेवा करता आली पाहिजे. चला तर मग आता आपण प्रथम शरीरानं शुद्ध होऊया, मगच आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे. पहा, 5 मिनिटासाठी तुमचा माझा देवाशी अजिबात संबंध नाही. काय म्हणतोय? देवाचा आणि आपला काहीच संबंध नाही. किती मिनिटासाठी? 5 मिनिटासाठी. शिवकथा ऐकू नका, कीर्तन ऐकू नका, प्रवचन ऐकू नका, पूजा पाठ करू नका, व्रत करू नका, उपवास करू नका, मंदिरामध्ये शिवपूजा करू नका. हे सगळं करण्या अगोदर शरीरानं शुद्ध व्हा, तरच पूजा सफल होणार आहे. आता देवाचा ना आपला संबंध नाही. चला तर मग शरीरानं आपण देवाची पूजा करायला सुरुवात करूया. प्रथम शरीरानं शुद्ध व्हा आणि शरीरानं देवाची पूजा करा. पहिला आहे हे हात. या हातानं काय करावं? काय करावं? बोला. टाळी वाजवावं. मी आत्ताच सांगितलं की नाही, देवाचा ना आपला काहीच संबंध नाही. देव देव फुल स्टॉप. आता देवाचा आपला काहीच संबंध नाही. या 2 हातांनी काय करावं? 2 कानफाडीत लावावं का? नाही नाही. या 2 हातांनी भगवंताच्या नामामध्ये टाळी वाजवण्या अगोदर जो गरीब आहे, जो भुकेला आहे, त्याला या 2 हातांनी अन्नदान करा, त्याला या 2 हातांनी जीव घाला. माझ्या महादेवाला नैवेद्य दाखवल्याचं पुण्य तुम्हाला तिथं मिळेल आणि पहिली पूजा, पहिली भक्ती तिथं घडणार आहे. देवाचा आपला अजिबात संबंध नाही. पहिली पूजा झाली या हातानं. चला, या पायानं काय करावं? लाथा घालाव्या का? नाही नाही. या पायानं तीर्थयात्रा करण्या अगोदर, पायी पदयात्रा करण्या अगोदर, मंदिरात येण्या अगोदर, शिवकथेला येण्या अगोदर जो संकटात सापडलेला व्यक्ती आहे त्याच्या मदतीला टक 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 या पायानं धावत जायचं आणि संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करायचं. पायी पदयात्रा केल्याचं पुण्य तिथं मिळेल. दुसरी पूजा आणि दुसरी भक्ती तिथंच घडणार आहे. पायी पदयात्रा करायची अजिबात गरज नाही. तिसरी भक्ती आहे, शरीरानं आपण शुद्ध होऊ लागलेलो आहोत. तिसरी भक्ती आहे
या मुखानं काय करावं? 2-4 शिव्या द्याव्या का? अवहेलना करावी का? अपमान करावा का? टाकून बोलावं का? या मुखानं भगवंताचं नाम घेण्या अगोदर जो वाम मार्गामध्ये चाललेला आहे, त्या वाम मार्गामध्ये चाललेल्या व्यक्तीला तुमच्या मुखातून असं वक्तव्य करायचं, असे शब्द उच्चार करायचे, वाम मार्गात चाललेला व्यक्ती तुमच्या वक्तव्याने मार्गात आला पाहिजे, भगवंताचं नाम घेतलेल्याचं पुण्य लागेल. तिसरी भक्ती आणि तिसरी पूजा तिथं घडणार आहे. मंदिरात येऊन देवाचं नाव घ्यायची अजिबात गरज नाही. चौथी भक्ती आहे, या डोळ्यानं काय करावं? असं डोळे वटारून बघावं का? नाही. या डोळ्याचं रूपांतर दृष्टीमध्ये व्हावं. डोळे तर कुत्र्या मांजराला सुद्धा आहेत, पण या डोळ्याचं रूपांतर दृष्टीमध्ये व्हावं आणि प्रत्येक माता माऊलीमध्ये जगतजननी माता पार्वतीचं स्वरूप दिसावं, प्रत्येक पुरुषामध्ये भगवान शिवाचं स्वरूप दिसावं, साक्षात महादेव पार्वतीचं दर्शन घेतल्याचं पुण्य तिथं मिळेल. चौथी पूजा आणि चौथी भक्ती तिथं घडेल. या डोळ्यानं मंदिरात येऊन देवाला पाहायची अजिबात गरज नाही. माणसामध्ये देव पाहायला शिका. प्रश्न विचारेन तुम्हाला, देव कुठं आहे? कुठं आहे देव? माणसात आहे का? दाखवता का मला? कुठं आहे? माणसात आहे, पण माणसातला देव जागृत झाला नाही. तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. देव इतरत्र कुठंच नाही, तुम्हीच देव आहात. पुरावा देईन. जर तुम्ही देव नसतात तर संत म्हणाले नसते, माझे हृदय भुवन करा पुले सिंहासन, हृदय मंदिरी साठविला देव. आठविला भव सिंधू जेने सांगितलेला आहे. जर तुमच्यामध्ये देव नसता तर संतांनी म्हटलं नसतं, देवा हे माझं हृदय म्हणजे तुमचं सिंहासन आहे आणि या सिंहासनावरचा देव म्हणजे गळ्यातला इष्टलिंग आहे. तुम्हीच देव आहात. पुरावा देईन तुम्हाला. आता या चष्मेवाल्या आईची या आजीला जाताना लाथ लागली चुकून. काय करता तुम्ही? असं करता की नाही? दर्शन घेता की नाही? का आय एम रिअली सॉरी, इसमें मेरी कोई गलती नाही म्हणता, आहे ना? चटकन पाया पडता. पाया पडण्याचं कारण काय? त्यांनी पडलं म्हणून तुम्ही पडणार, त्यांनी पडलं म्हणून तुम्ही पडणार. पाया पडण्याच्या मागचं कारण आहे, तुमच्याच शरीरामध्ये शिवाचं स्वरूप आहे. काय म्हटलेलं आहे? लिंगपती अंग सती. लिंग हे पती भगवान शिव आहेत, शरीर म्हणजे सती आहे. ज्या दिवशी गळ्यामध्ये तुम्ही इष्टलिंग धारण केलात त्या दिवशी तुम्हीच साक्षात शिव आहेत. दुसरी तिसरीकडे देव नाही, तुमच्यामध्येच देव आहे. फक्त तो देव थोडासा झोपलाय. त्या देवाला जागृत करावं लागणार आहे, हे की नाही? या माणसातला देव जागृत होणं गरजेचं आहे. दगड माहिती आहे का? आत्मलिंग महाराज कोणाच्या डोक्यात नाही घालायचा. दगड माहिती आहे? दगडाला भस्म लावला तर त्याचा महादेव होतो, त्याच दगडाला बुका लावला तर त्याचा विठ्ठल होतो, त्याच दगडाला अष्टगंध लावला तर त्याचा श्री गुरुदेव दत्त होतो, त्याच दगडाला शेंदूर लावला तर त्याचा म्हसोबा होतो, त्याच दगडाला गुलाल लावला तर त्याचा ज्योतिबा होतो, त्याच दगडाला पिवळा भंडारा लावला तर त्याचा खंडोबा होतो, त्याच दगडाला पांढरा काव लावला तर त्याचा पांडव होतो. पण माणसाला कोणता कलर लावावा जेणेकरून माणसातला देव दिसेल? शिवनाम रूपी कलर, शिवकथा रूपी कलर, कीर्तन रूपी कलर, पारायण रूपी कलर जोपर्यंत तुम्ही तुमच्या अंतकरणाला लावणार नाहीत तोपर्यंत तुमच्यातला देव जागृत होणार नाही. देव तुमच्यातला जागृत होण्यासाठी तुमचं अंतकरण शुद्ध होणं गरजेचं आहे. अंतकरण शुद्ध होण्यासाठी उपाय करणं गरजेचं आहे. बाह्यरंग शुद्धीसाठी अनेक साबणं झाले. खुर्चीवर बसलेले आप्पा, आंघोळीचं साबण कोणतं आहे तुमचं? का डायरेक्ट आहे?
कोणतं? संतूर आहे का? वा, क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. क्या बात आहे. इकडं पाठीमागची आप्पा खुर्चीवर बसलेले, तुमचं साबण कोणतं आहे आंघोळीचं? लायबॉय. क्या बात आहे. माईक सिस्टम कोणतं आहे साबण आंघोळीचं? का नदीवरच असते रोज? ओ भैया, दीपक दादा, आंघोळीचं साबण कोणतं आहे तुमचं? संतूर. क्या बात आहे. चल द्या काम तुमचं. वा. कोणाचं संतूर आहे, कोणाचं डेटॉल आहे, कोणाचं हमाम आहे, कोणाचं लायबॉय आहे. दिवाळीला एक येतं नाव काय? मोती. हे माता माऊल्यांना जास्त माहिती असतं. भाऊबीज असते, सगळी तयारी तुमच्याकडे असते. बाह्य रंगशुद्धीसाठी अनेक साबणं आहेत, पण अंतरंगशुद्धीसाठी एकच साबण आहे, माझ्या भगवान शिवाचं शिवनाम. हे साबण जर तुम्ही अंतकरणाला लावून स्वच्छ धुलात तर तुमच्या अंतकरणातला देव आणि तुमच्या अंतकरणातली माणुसकी जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सांगितलेलं आहे, शिवनामरूपी साबण घ्या आणि अंतकरणाला लावून शुद्ध करा. माणसातली माणुसकी जागृत होणं फार गरजेचं आहे. निर्जीव वस्तूला कळालं पण माणसाला कळालं नाही. टेबलाला पाय असतात पण चालता येत नाही. बाटलीला तोंड असतं पण बोलता येत नाही. कपाला कान असतात पण ऐकू येत नाही. कंगव्याला दात असतात पण खाता येत नाही. सुईला छिद्र असतं पण श्वास घेता येत नाही. शोकांतिका एकच आहे, माणसाजवळ हे सगळं असून माणसाला माणुसकी दाखवता येत नाही. हीच मोठी शोकांतिका आहे. म्हणून माणसातली माणुसकी जागृत व्हावी, माणसातला देव जागृत व्हावा, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि विचार करा, बदल घडवा. शिवनामरूपी साबण अंतकरणाला लावा, तरच तुमच्या अंतकरणामध्ये देव जागृत होणार आहे. देव दुसरी तिसरीकडे कुठंच नाही, देव तुम्हीच आहात. पुढचं उदाहरण देईन. तुम्ही सकाळी स्नान केल्यानंतर बाहेर निघताना काही मित्र एकमेकांना हात जोडून शिवशरणार्थ घालतात, बरोबर आहे की नाही? शिवशरणार्थ दीपक भाऊ, शिवशरणार्थ. काय महाराज आज माझ्या मागं लागले बाबा म्हणाव. शिवशरणार्थ सोमेश्वर भाऊ, शिवशरणार्थ. असं रोज तुम्ही एकमेकांना शिवशरणार्थ घालता. शिवशरणार्थ या शब्दाचा अर्थ काय आहे माहिती आहे का? कधी जाणून घेतलाय का? तर आज आपण शिवशरणार्थ या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. तुम्ही दोन हात जोडलात, शिव, तुमच्यासाठी समोरचा व्यक्ती शिव आहे म्हणून मी त्या व्यक्तीला शरण आलेलो आहे, असा ज्याचा शेवटी अर्थ तोच शिवशरणार्थ. देवच तुम्ही आहात. फक्त देव तुमच्यातला जागृत होण्यासाठी तुम्हाला हे ज्ञानरूपी प्रसाद घ्यायचा आहे. शिवनामरूपी साबण अंतकरणाला लावायचा आहे, तरच तुमच्यातला देव जागृत होणार आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे, चौथी भक्ती आपल्याला जर या शरीरानं करायची असेल तर या डोळ्याचं रूपांतर दृष्टीमध्ये व्हावं. अहो, संतांनी प्राण्यामध्ये देव पाहिला, तुम्ही आम्ही माणसामध्ये तर पहा. संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी कपिलधारमध्ये समाधी अवस्थेमध्ये ध्यानधारणा सुरू केली. पंचाक्षरी महामंत्राचा जप सुरू केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. किती जणांनी माझ्याबरोबर ओम नमः शिवाय म्हटलं? हात करा वरती. तुमच्या आईची शपथ आहे बरं का, इमानदारीनं. वा. आणि बाकीच्यांचं काय बिघडलं असतं का? एक वेळा ओम नमः शिवाय म्हटलं की कैलासात जागा आहे. ओम नमः शिवाय या मंत्राची ताकद आहे. पाहोनी आईशा शिवभक्ताला यमही थरथरला. ओम नमः शिवाय भवतरुण उपाय, सुलभ उपाय, तारक मंत्र श्री गुरुचा. एक शिवनामरूपी मंत्र जपल्यानंतर यम सुद्धा आपल्या जवळ यायला थरथर कापतो.
33 कोटी देवामध्ये जसा महादेव श्रेष्ठ आहे तसा सप्तकोटी मंत्रामध्ये पंचाक्षरी महामंत्र श्रेष्ठ आहे. म्हणून ओम नमः शिवाय. 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 या पंचाक्षरी महामंत्राचा जप कपिलधार या महास्थळी मन्मथ माऊलींनी सुरुवात केला आणि मन्मथ माऊलींच्या समोर वाघ आले, सिंह आले, नाग आले, हरिण आल्या, गाय आली, सर्प आले, पशु पक्षी आले. माऊलींची दृष्टी मिटलेली होती. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी महामंत्रामध्ये माऊली तल्लीन होते आणि एवढ्यामध्ये दरकाळी दिली. कुणी दिली? वाघाने दिली. दरकाळी दिल्याबरोबर माझ्या माऊलीची दृष्टी उघडली आणि पाहिलं तर काय, समोर वाघोबाय, नागोबाय, सिंहोबाय, गाय आहे, हरिणी आहे, पशुपक्षी आहेत, ससा आहे. मग वाघाला पाहिल्यानंतर माझी माऊली पळून गेली का? नाही. माझ्या माऊलीनं एक नवल केलं. आपली दृष्टी त्या वाघाच्या डोळ्यामध्ये एकरूप केली आणि एक कार्य केलं. समाधी महास्थळी सर्प व्याघ्रांची जाळी, निर्वैर श्वाप देहो समदृष्टी नेण्याहाळी आरती शिवराजा. मन्मथ माऊलीनं काय केलं? आपली दृष्टी वाघामध्ये समरस केली आणि वाघ आणि मन्मथ माऊली एकरूप झाली. दृष्टी आणि डोळे यांचं मिलन झालं आणि माझ्या माऊलीनं वाघामध्ये, सिंहामध्ये, गायीमध्ये, नागामध्ये साक्षात शिव पाहिला. आणि चमत्कार काय झाला? वाघ, सिंह, गाय, मोर, हरिण, नाग माझ्या माऊली बरोबर म्हणू लागले ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वाघ सुद्धा बोलू लागला नमः शिवाय. तहान भीक विसरून शंखाच्या आवाजामध्ये रमून गेले आणि भगवान शिवाच्या नामामध्ये तल्लीन झाले. शंख वाजला, नाद ऐकिला, शंख वाजला, नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. शंख वाजला, नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. शंख वाजला, बोला, टाळी वाजवा, जय हो. शिवनामाच्या भजनामध्ये आत्मा हरपला. जय हो. शंख वाजला, नाद ऐकिला, शिवनामाच्या भजनामध्ये आत्मा हरपला. ओम शिवाय, ओम शिवाय, शंभो शंकर ओम शिवाय. ओम शिवाय, ओम शिवाय, शंभू शंकर ओम शिवाय. हरपली इंद्रिय
देह झाले बेभान. हरपली इंद्रिय देह झाले बेभान. पांगुळली मन बुद्धी चित्त झाले चैतन्य. पांगुळली मन बुद्धी पांगुळले चैतन्य. शिवदास मने करू काही भिल्लीन झाले शिवापायी. भिल्लीन झाले शिवापायी भिल्लीन झाले शिवापायी. शंख वाजला नाद ऐकिला. सर्वांनी बोला टाळी टाळी. शंख वाजला नाद ऐकिला. शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. जय हो. ओम शिवाय ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय. जाने वाजविली टाळी टाळी टाळी. त्याची चुकली पहा जाण्याची पाळी. जाने नाही वाजविली टाळी त्याची पहा आली जाण्याची पाळी. टाळी पाळी टाळी टाळी टाळी. शंख वाजला नाद ऐकिला. शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. बोला हरपली इंद्रिय देह झाले बेभान. पांगुळली मनबुद्धी चित्त झाले चैतन्य. शिवदास मने करू काही भिल्लीन झाले शिवापायी. शंख 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 वाजला नाद ऐकिला. शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. नमः पार्वती पतये शिव हर हर. शिव महापुराण भगवान की हर हर. जसं तुम्ही आम्ही आता भगवान शिवाच्या नामामध्ये तल्लीन झालात की नाही, त्याच पद्धतीनं वाघ सिंह गाय मोर हरिणी सुद्धा माझ्या मनमत माऊलीसोबत ओम नमः शिवाय मंत्र जपू लागले. म्हणूनच फोटो काढणाऱ्याला वाघाने फोटो काढू दिलाय. खिचिक. वाघानं जर डरकाळी दिली असती फोटोग्राफर थांबला असता का तिथं? हा, आता फोटोकडे बघा. माझ्या माऊलीचा फोटो आहे की नाही? इथं आहे ना. हां, फोटोमध्ये दिसतं पहा. माझ्या माऊलीच्या समोर वाघ बसलेले आहेत, सिंह बसलेले आहेत, गाय बसलेली आहे, ससा बसलेला आहे, नागोबा बसलेला आहे. माझ्या माऊलीनं या प्राण्यांमध्ये शिव पाहिला आणि त्यांना आपलंसं केलं. म्हणूनच हा फोटो आपल्यापर्यंत प्राप्त झाला. संतांनी प्राण्यामध्ये देव पाहिला. तुम्ही आम्ही या डोळ्यानं माणसामध्ये देव पाहायला काय हरकत नाही. हेच आपल्याला या चौथ्या भक्तीमध्ये परिपूर्ण करायचं आहे. चौथी भक्ती करत असताना या डोळ्यानं शंकराला पाहण्या अगोदर प्रत्येक मातेमध्ये प्रत्येक पुरुषामध्ये शिवपार्वतीचं स्वरूप पहा. शंकर पार्वतीला पाहिल्याचं पुण्य मिळेल. चौथी भक्ती आणि चौथी पूजा तिथं झाली. मंदिरात येऊन शंकराला पाहण्याची अजिबात गरज नाही. आता राहिली शेवटची भक्ती, पाचवी भक्ती, शरीर शुद्धतेची. मन इंद्रियाचा राजा. या मनानं भगवंताचं नामस्मरण करण्या अगोदर देवाचा आपला अजिबात संबंध नाही. या मनानं देवाचं स्मरण करण्या अगोदर आपल्या भावकीचं, भावाचं, गावाचं, परिवाराचं चांगलं व्हावं हा विचार करा.
भगवंताचं नामस्मरण केल्याचं पुण्य तिथं मिळेल आणि 5वी भक्ती आणि 5वी पूजा तिथंच होणार आहे. मंदिरात येऊन शंकराचं नामस्मरण करायची अजिबात गरज नाही. महाराज आम्ही 4 करू पण 5वं थोडं अवघड आहे. या मनानं दुसऱ्याचं चांगलं झालेलं अजिबात बघवत नाही. मी स्पष्ट सांगेन, या कलियुगामध्ये अनेक लोक दुःखी आहेत. त्याचं कारण स्वतःचं दुःख नाही, दुसऱ्याचं सुख पाहून त्यांना त्रास होतोय म्हणूनच दुःख पदरी येतंय. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं चांगलं व्हावं हा विचार करणार नाही तोपर्यंत तुम्हालाही सुख लागणार नाही. संत म्हणतात, संत अवतारित कशासाठी झाले? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. संतांनी जगाचं कल्याण, परिवाराचं कल्याण व्हावं, गावाचं कल्याण व्हावं एवढा तरी विचार करू शकता? या मनानं एक करा, दुसऱ्याचं चांगलं व्हावं हा विचार करा. संत म्हणतात, जो व्यक्ती इतरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतो, माझा देवांचा देव महादेव त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. हे त्रिवार सत्य आहे. म्हणून दुसऱ्यासाठी जगायला शिका. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, स्वतःचा आनंद सगळेच व्यक्त करतात, पण आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीला आनंद व्हावा असं कधीतरी जगून बघा. तुमच्यामुळं त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आलेला आनंद तुम्हाला जास्त समाधान देणार आहे. हा विचार करा आणि बदल घडवा. मी उदाहरण देईन की आपण आपल्या दुःखामुळे दुःखी नाहीत, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहेत. एका आजीबाईचं 8 महिन्यापासून पोट दुखत होतं. काय दुखत होतं? मोठ्यानं बोला. काय दुखत होतं? पोट दुखत होतं. मग आता पोट दुखाल्यानंतर आपण कुठं जातो? डॉक्टरकडे. त्या आजीनंही भरपूर डॉक्टर केले, अँटिबायोटिक गोळ्या खाल्ल्या, सलाईन लावले, आयुर्वेदिक उपाय केले, पण काही केल्या पोट दुखायचं बंद होईना. तिला कळालं कुमारसागर महाराज भविष्य बघतात म्हणून ती कथेला आली. महाराजांकडे असेच संकट, असेच भविष्य तुम्ही घेऊन येता. बिचारी कथेला बसली. आरती झाल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं आणि म्हणाली, महाराज गेल्या 8 महिन्यापासून माझं फार पोट दुखू लागलं हो, काहीतरी उपाय करा. महाराजांनी सांगितलं, तुमचं पोट दुखू लागले, महाराज काय उपाय करणार? माय लातूरला जाऊन चांगल्या डॉक्टरांना दाखवून घ्या, पोट दुखायचं कमी होईल. महाराज मी लातूरला जाऊन आले, माझं पोट दुखायचं कमी होईना. मी सांगितलं थोडं सोलापूरला जावा, सोनोग्राफी करा, पोटात काही गड्डा वगैरे झालाय का बघा. महाराज तेही केलं, कमीच होईना. मुंबईला जावा, जे हॉस्पिटलमध्ये जा, सलाईन लावा, अँटिबायोटिक गोळ्या खा, कमी होईल. महाराज तेही केलं, कमी व्हायला तयार नाही. मग मी आता शेवटी आयुर्वेदिक 2 उपाय सांगितले. एक उपाय सांगितला, एक लिंबू कापा, अर्ध्या लिंबावरती सोडा टाका, पिऊन बघा, कमी होईल. महाराज असे छोटे मोठे उपाय भरपूर झाले हो, काहीतरी नवीन चमत्कार सांगा. आता शेवटचा एक उपाय सांगितला, 5 रुपये पेट सफाई. कोणती पुडी? हां, दुकानदाराला माहीत असतं. इनो पुडी. इनो पुडी पिल्यानंतर पोट दुखायचं कमी होतं, तेवढं पिऊन बघा. चला, आजीमाईनं म्हटलं, महाराज इनो पुडी पेली, लिंबू खाल्ले, अँटिबायोटिक गोळ्या खाल्ल्या, सलाईन झालं, सगळं झालंय, काहीतरी नवीन उपाय सांगा. मी म्हटलं, गोळीनं कमी झाले नाही, अँटिबायोटिक गोळ्यांनी कमी झालं नाही, सलाईननं कमी झालं नाही, काही केले, आयुर्वेदिक उपाय केले तरी पोट दुखायचं कमी झालं नाही. महाराजांनी एक छोटा प्रश्न विचारला, आजीमाय तुमचं पोट केव्हापासून दुखायले? आजीमाईने सांगितलं, महाराज काय सांगू, गेल्या 8 महिन्याखाली दिवाळी होती, दिवाळीच्या सणाला माझ्या गंगा नावाच्या मैत्रिणीच्या नवऱ्यानं तिला 5 तोळ्याच्या पाटल्या आणल्या, तेव्हापासून माझ्या पोटात दुखायले. म्हणून आता हे पोट दुखणं किती दिवसानं कमी होईल, किती वर्षानं कमी होईल सांगा. दुसऱ्याचं सुख पाहून जोपर्यंत आपल्याला आनंद मिळणार नाही तोपर्यंत आपण सुखी होणार नाही. दुसऱ्यासाठी जगता आलं पाहिजे. त्याच्या पुढं जाऊन सांगेन, मी मुंबईच्या कीर्तनाला जाताना खंडाळा घाटामध्ये माझ्या कारच्या समोर
एक ट्रक चालली होती आणि त्या ट्रकच्या पाठीमागे एक शायरी लिहिली होती, हे भगवान सबका भला करे. काय आनंद वाटला, माळकरी ड्रायव्हर असावा, सगळ्यांचं भलं व्हावं हा विचार करतोय. पण चष्मा आवरत आवरत खालची लाईन वाचली. वरच्या लाईनला लिहिलं होतं हे भगवान सबका भला करे, खालच्या लाईनला लिहिलं होतं सुरुवात मुझसे करे. काय म्हणलंय, सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला सुख मागणार नाही तोपर्यंत तुम्हाला सुख मिळणार नाही. मी तर म्हणेन दुसऱ्याची प्रगती पाहून आपल्याला दुःख होता कामा नये. पण कलियुग आहे, 100% लोकांमध्ये 40% लोक नेहमी आपल्या विरोधात असतात, नेहमी आपली निंदा करतात, नेहमी आपलं वाईट व्हावं हा विचार करतात. पण मी म्हणेन या 40% लोकांचा अजिबात विचार करायचा नाही. आपलं काम प्रामाणिक करा, चांगले कर्म करा, तुम्हाला देव यश प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं. वेळ लागेल, लेट पण थेट देणारा भगवान शिव परमात्मा आहे, म्हणून थोडासा प्रयत्न करा. भगवान शिव परमात्मा म्हणतोय तुम्ही 3 पावलं माझ्याकडे येताय थकलात, देव बदलू नका. 4थ्या पावलावरती मी तुमची वाट पाहत उभा आहे, तुम्ही येऊन तरी पहा, मी तुम्हाला आनंदाने सुख दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लोकांचा विरोध, लोक करत असलेली निंदा या कानानं ऐकून त्या कानानं सोडून द्या. कारण मी नेहमी सांगतो चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे कायम असतात. जब तक जिंदा है तब तक निंदा है, हम मरेंगे लोग करेंगे स्तुति, वो उनका धंदा है, वो उनका धंदा है. म्हणून जोपर्यंत तुम्ही चांगले कर्म कराल तोपर्यंत तुमच्या पाठीशी देवाचा हात असणार आहे. ज्या दिवशी वाईट कर्म होतील त्या दिवशी आपल्याला देवाची साथ अजिबात मिळणार नाही. म्हणून विरोध हा होत राहील, तुम्ही तुमचं कार्य प्रामाणिकप्रमाणे दुसऱ्याचं चांगलं व्हावं हा विचार करीत करा. महात्मा बसवेश्वर महाराजांनी एक आपल्यासमोर वचन ठेवलं बघा, काय कवे कैलास. याचा अर्थ कोणाला सांगता येईल? बोला, काय कवे कैलास. बोला ताई, आता तुम्ही कीर्तनकारच आहेत त्याच्यामुळं काही विषय नाही. बोला, वा, जोरदार टाळ्या वाजवा एकदा. वा, कष्ट हेच साक्षात कैलास आहे म्हणून सांगितलेलं आहे. प्रामाणिक करणारं कष्ट हेच आपल्यासाठी कैलास आहे म्हणतात. म्हणून एखाद्याचं वाटोळं व्हावं हा विचार करण्यापेक्षा आपण परिश्रम करून कष्ट करून त्याच्या बराबरीनं दुप्पट चालायचं. कसं चालायचं आप्पा? दुप्पट चालायचं. पण त्याचं वाटोळं व्हावं हा विचार करायचा नाही. बोलत चला. आता तुम्ही एखाद्यानं 1 बंगला बांधला, आपण किती बांधायचे? दुप्पट म्हणल्यानंतर किती होतात? 2. कष्ट करा, प्रामाणिक काबाड कष्ट करा आणि दुप्पट कमावण्यासाठी प्रयत्न करा, हे सांगतो मी तुम्हाला. एखाद्यानं 1 बंगला बांधला, कष्ट करून आपण किती बांधायचे? 2. एखाद्यानं 1 तोळं सोनं घेतलं, आपण किती घ्यायचे? 2. एखाद्यानं 5 एकर जमीन घेतली, आपण किती घ्यायची? 10. एखाद्याने 1 टू व्हीलर घेतली, दीपक भाऊ, आपण किती घ्यायच्या? हां. एखाद्याने 1 मर्सडीज गाडी घेतली, आपण किती घ्यायच्या? एखाद्याने 1 बायको केली, आपण किती करायच्या? इथं मात्र अडकले. 2 बायका आणि फजिती आहे का असं होता कामा नाही. आपण काय राजा रावण नाही. राजा रावणाला किती बायका सोमेश्वर भाऊ? हा मला का माहीत म्हणाव. 80,000 बायका, 1,00,000 पुत्र, 1.25 लाख नातू, एवढा प्रपंच असताना देखील 33 कोटी देव बंदीखान्यात ठेवण्याची ताकद राजा रावणामध्ये होती. हे कारण शिवभक्तीचं फळ आहे. म्हणून बायकोच्या बाबतीत एकच राहा, आहे की नाही? बाकी सगळ्या गोष्टीत दुप्पट चला. एक आहे तेच सुधरू देत नाही, आहे की नाही? दुसरी कुठे घेऊन बसा. म्हणून बाकी सगळ्या बाबतीत दुप्पट चला, बायकोच्या बाबतीत मात्र एकपट काम करा.
या मनानं दुसऱ्याचं चांगलं व्हावं हा विचार करा. 5वी भक्ती 5वी पूजा तिथं घडेल. भगवान शिवाचं नामस्मरण केल्याचं पुण्य प्राप्त होईल. आणि या 5 भक्तीनं ज्यावेळेस आपण शरीर शुद्ध करू त्याच वेळेस मंदिरात केलेली पूजा फळाला येईल आणि या जीवाला सुख प्राप्त करून देईल. याच्यासाठी शरीराची शुद्धता करणं फार गरजेचं आहे. म्हणून आजपासून बदल घडवा, विचार करा, ज्ञानरूपी प्रसाद घ्या आणि जीवनामध्ये बदल घडवा. शरीरानं शुद्ध व्हा तरच तुम्ही सुखी होणार आहात. कबीरदास महाराज म्हणतात, जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर 4000 ग्रंथ वाचा. किती 4000 ग्रंथ. 4000 ग्रंथामध्ये 4च गोष्टी लक्षात ठेवा. किती माय? 4 गोष्टी. मग आता या 4 गोष्टीमध्ये कबीरदास महाराज म्हणतात 2च गोष्टी लक्षात ठेवा आणि 2 गोष्टी विसरून जा. तर आपण आता विसरायच्या 2 गोष्टी पहिल्यांदा श्रवण करू तरच आपण सुखी होणार आहोत. पहिली गोष्ट आहे तुम्ही केलेले उपकार विसरा आणि तुम्ही केलेले दान धर्म विसरा. विसरला नाहीत तर परत फेडायची अपेक्षा धरून तुम्ही आम्ही बसाल. लग्नामध्ये आपण आहेर करताना यापूर्वी त्यांनी आपल्याला किती आहेर केला हे पाहूनच आपण त्यांना आहेर करतो आणि भरपट जेवण करून येतो. बरोबर की चूक? जीवाला समाधान मिळत नाही म्हणून उपकार आणि केलेले दान धर्म विसरले पाहिजेत. कारण आशा आहे, आशा निराशेची बहीण आहे. आशा माणसाला बंधनात ठेवते. आशेसाठी शिवपुराणामध्ये सुंदर असा श्लोक आलेला आहे, सगळ्यांनी श्रवण करा. ओम आशानां मनुष्यानां काचिद्राक्षशृंगला यया बद्धा प्रधानवंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवतः. या जगामध्ये आशा नावाची एक आश्चर्यचकित साखळी आहे. त्या आशेमध्ये जर तुम्ही अडकलात तर निराशा तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. म्हणून आशा माणसाला कधीच नसावी. पहिली गोष्ट आहे तुम्ही केलेले विको कमी करा भैया, थोडं लक्ष राहू द्या माझ्याकडे थोड्या वेळासाठी. तुम्ही केलेले उपकार आणि तुम्ही केलेले दान धर्म विसरा. पहिली गोष्ट आहे. आता विसरायची दुसरी गोष्ट आहे तुम्ही केलेले अपकार आणि दुसऱ्यांनी केलेला अपमान विसरून जायचं आहे. जर तुम्ही अपमान विसरला नाहीत तर त्याचा सूड कसा घ्यायचा हा विचार तुमच्या मनामध्ये सतत येत राहील आणि आपल्याला नेहमी दुःख येत राहील. म्हणून आपण केलेले उपकार आणि दुसऱ्यांनी केलेला अपमान या 2 गोष्टी विसरायला सांगितल्या. आता लक्षात ठेवण्यासारख्या 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे मृत्यू. मृत्यूचा कधीच विसर पडता कामा नये. मृत्यूचा जर तुम्ही विसर पडलात तर तुमच्या हातून वाईट कर्म व्हायला सुरुवात होतील. मृत्यू आहे हे जर लक्षात ठेवलात तर तुमच्या हातून होणारे वाईट कर्म जागच्या जागी थांबतील आणि चांगले कर्म तुमच्या हातून होतील. मृत्यू काही केल्या अटळ आहे. मृत्यू आज नाही तरी उद्या आपल्याला येणार आहे. संत म्हणतात नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा. या देहाचा भरवसा नाही, कोणता दिवस कधी येईल सांगता येत नाही. शिवसंप्रदायातील संत म्हणतात देहाचा भरवसा नाही. वारकरी संप्रदायातील संत म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नासकाय कुजकाय सडकाय जाणार आहे. आयुष्य आपल्याला एक एक दिवस खाणार आहे. म्हणून सावध व्हा आणि चांगले कर्म करायला लागा. हे जीवन म्हणजे आपल्याला किरायानं मिळालेलं घर आहे. मी तुम्हाला प्रश्न करेन, आता तुम्ही एखाद्याचं 3 वर्षासाठी घर किरायानं घेतलंय. 3 वर्ष करार संपल्यानंतर घर सोडावं लागतं का माझंच आहे म्हणून बसावं लागतं? सोडावं लागतं. घर कसं आहे? किरायाचं आहे. तसं हे देहरूपी घर सुद्धा भगवान शिवाने आपल्याला किरायानं दिलेलं आहे, भाड्यानं दिलेलं आहे. एक दिवस हे किरायाचं घर सुद्धा आपल्याला खाली करावं लागणार आहे. याचा अहंकार करू नका, गर्व करू नका.
आचार संपन्न जीवन जगा. गर्वाचं घर नेहमी खाली असतं म्हणतात. म्हणून जीवन कसं आहे संत सांगता आहेत. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, हो हो आ आ आ जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का जय हो, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जय हो हे भोले. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. हो रूठ जाएंगी जब तुझसे खुशियाँ, गम के सांझे में ढलना पड़ेगा. रूठ जाएंगी जब तुझसे खुशियाँ, गम के सांझे में ढलना पड़ेगा. वक्त ऐसा भी आएगा नादा, वक्त ऐसा भी आएगा नादा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा. वक्त ऐसा भी आएगा नादा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. कर ले ईमान से दिल की सफाई, छोड़ दे तू बुराई. कर ले ईमान से दिल की सफाई, छोड़ दे तू बुराई. वक्त बाकी है अभी संभल जा, वक्त बाकी है अभी संभल जा.
वरना दोजख में जलना पड़ेगा, वरना दोजख में जलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन जय भोले पड़ेगा, एक ना ताली एक दिन वाजवा, जय हो। बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत न ताकत, दौलत ना ताकत, काम आएगी ना, आएगी ना, हो सारे गरे गम गम पम पद पद निध नि सा गरे रे ग सा निध निध पद पम पम गम गरे गरे सा सा जा जा नि नि द द द जा सा जा जा नि नि द द द जा पद नि सा पद नि सा पद नि सा। ऐसी हो जाएगी तेरी हालत रना, हालत हो आ हो हो आ हो हो ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत न ताकत, छोड़ कर अपनी ऊंची हवेली, छोड़ कर अपनी ऊंची हवेली, तुझको बाहर निकलना पड़ेगा, छोड़ कर अपनी ऊंची हवेली, तुझको बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जय हो। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना बदलना पड़ेगा, बदलना पड़ेगा। ओ नमः पार्वती पतये शिव हर हर। ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत न ताकत, छोड़ कर अपनी ऊंची हवेली, तुझको बाहर निकलना पडेगा। कितीही पैसा असू द्या, कितीही मोठा बंगला असू द्या, कितीही सोनं नाणं असू द्या, कितीही जमीन जायदाद असू द्या, वेळ आली, देवाचा बुलावा आला, खाली हात आया था, खाली हात जाएगा। एक दिवस आपल्याला हे दोन्ही हात खाली ठेवून या जगाचा निरोप घ्यायचा आहे। फक्त जाताना असं कार्य करून जा की मेल्यानंतर 4 लोकांच्या डोळ्यात तुमच्यासाठी पाणी आलं पाहिजे। काय माणूस होता हो, आणखी 4 दिवस राहायला पाहिजे होता। अन्यथा लोकांनी असं नाही म्हणावं, बरं झालं गावची पिढा गेली, जाऊ द्या, असं म्हणता का म्हणे, म्हणून सांगितलेलं आहे। जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु आना समय की बात है।
जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु आना समय की बात है। हम मरने के बाद लोगों के दिलों में जिंदा रहना, ये अपने किए हुए अच्छे कर्मों की बात है। ये अपने किए हुए अच्छे कर्मों की बात है। ये अपने किए हुए अच्छे कर्मों की बात है। म्हणून म्हणतात कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है। म्हणून कर्माचा आरसा नेहमी स्वच्छ ठेवा, मरणाचा कधीच विसर पडू देऊ नका, तुमच्या हातून कधीच वाईट कर्म होणार नाहीत म्हणून सांगितलेलं आहे। लोक म्हणतात मेलेल्या माणसाला खांदा देणं हे पुण्याचं काम आहे, पण त्याही पेक्षा पुण्याचं काम आहे जिवंत असणाऱ्या माणसाला आधार देणं, संकटामध्ये मदत करणं, हेही त्यापेक्षा मोठं पुण्याचं काम आहे आणि ते काम तुमच्या हातून झालं पाहिजे। माणसं जपायला शिका, माणसं पुन्हा मिळत नाहीत, कोणाचंही मन दुखवू नका। कबीरदासजी म्हणतात मंदिर तोडो मस्जिद तोडो मगर किसी का दिल मत तोडो। कारण माणूस मारलेले घाव विसरू शकतो, पण मन दुखवण्यासारखे शब्द माणूस कधीच विसरत नाही। ते शब्द मनाला घाव करून लागतात आणि आतून माणसाला खचवतात। म्हणून माणसानं माणसाचं मन दुखवू नये, हाच खरा परमार्थ आहे आणि हाच खरा धर्म आहे। खरा तो एकची धर्म जगाला भांडण करावे, खरा तो एकची धर्म जगाचे मन दुखवावे। असंच का? चुकतंय का माझं? मग बरोबर काय आहे ते तुम्ही म्हणा। खरा तो जगाला, इमानदारीनं सांगा किती माता माऊलीनं आपल्या पतीला प्रेमानं बोलले? तुमच्या आईची शपथ आहे। हसले म्हणजे फसले। घरातल्या पतीला पत्नीला प्रेम द्यायला शिका, मग म्हणा जगाचा विचार करा। परिवारापासून सुरुवात करा, घरामध्ये प्रेमाचा व्यवहार झाला पाहिजे, प्रेमाचे शब्द निर्माण झाले। साने गुरुजी म्हणतात जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे जगाला सतत भाट। थोडं मला मागं पुढं होतो म्हणून तुम्ही म्हणत चला, तुम्ही जागे आहेत की नाही मला कधी कधी बघावं लागतं। म्हणून संत म्हणतात संतांना सुद्धा प्रेमळ अंतकरणाचा भाव, प्रेमळ अंतकरणाची वाणी, प्रेमळ अंतकरणाची भक्ती प्रिय आहे। म्हणून सर्वांना प्रेम देत चला, प्रेमाचे शब्द उच्चारत चला, हाच खरा परमार्थ आपल्या वाटेला येणार आहे। म्हणून मृत्यू कदापि विसरता कामा नये, मृत्यू लक्षात ठेवा। काही केल्या मरण चुकत नाही म्हटलेलं आहे। मृत्यू कवनासी न चुके न राहती ब्रह्मादिके। देवादिकांना सुद्धा जावं लागलं, तुम्ही आम्ही तरी माणसं आहोत, सर्वांना जायचं आहे एक दिवस। राज गेले महाराज गेले आपणही जाणार, ऋषी गेले मुनी गेले आपणही जाणार, आई गेले बाबा गेले तूही तसा जाणार, मानवा भजन कधी करणार। एक दिवस आपल्याला जायचं आहे, सगळ्यांना जायचं आहे, मृत्यूचा कधीच विसर पडता कामा नये। पण माणसं फार चतुर, मृत्यूला सुद्धा टाळायचं बघतात, पण मृत्यू आपल्यानं टळतो का? बाबा तुम्ही 1 कोटी रुपये घेऊन थांबले, मला 2 तास वेळ द्या म्हणलं तर देतील यमदेव? असाच प्रसंग आला गंगाधर पाटलाच्या जीवनात। कोणाच्या? गंगाधर पाटलाच्या। यमदेव आले 10 जणांची लिस्ट घेऊन, पहिलं नाव होतं गंगाधर पाटलांचं। त्यांच्या घरी आले, उन्हाळ्याचेच दिवस होते, असेच दिवस होते। चला पाटील आम्ही तुम्हाला न्यायला आलेलो आहे, आज तुमच्या जीवनातला शेवट दिवस आहे। पाटील घाबरले, पण पाटलांनी चतुरपणा करायचा ठरवला। यमदेवाचं मन भुलवावं म्हणून, यमदेवाला प्रसन्न करून घ्यावं म्हणून चतुरपणा करायचा ठरवला।
अहो यमराज, यमदेवा, एवढ्या उन्हामध्ये तुम्ही तापून आला, तुम्हाला गरमी होत आहे, बसा कूलर पुढे सोपा ठेवलेला आहे. यमदेवाला वाटलं एवढ्या मृत्यू लोकामध्ये यमदेवाचा पाहुणचार करणारा पहिला व्यक्ती आहे, म्हणून यमदेव प्रसन्न झाले. यमदेव सोप्यावरती बसले, थंडगार कूलर लावलं. आता जसं तुम्ही वारं खाताय की नाही कूलरचं, पाणी टाकलं त्याच्यामध्ये, कूलर थंडगार वारं मारू लागलं. यमदेव बसले. यमदेवाच्या हातात चिठ्ठी होती. हा गंगाधर पाटील यमदेवांना म्हणू लागला, यमदेव, मृत्यू लोकामध्ये उन्हाळ्यामध्ये थंडगार शरबत बनवला जातो आणि तो शरबत अमृतापेक्षा काही कमी नाही. सप्तपाताळामध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार नाही, तिन्ही लोकांमध्ये तुम्हाला मिळणार आहे. असा अमृतरूपी शरबत आहे, पिऊन तर बघा. यमदेवाला आनंद वाटला, घेऊन तर या म्हणले. गंगाधर पाटील मोबाईल घेऊन किचनमध्ये गेले. खटखट खटखट नंबर दाबले, मित्राला फोन लावला, मेडिकलमधून गोळी मागवली, खिडकीतून गोळी घेतली, फ्रीजमधलं पाणी काढलं, लिंबू कापला, लिंबू पिळला, साखर टाकली, मेडिकलमधून आणलेली गोळी त्याच्यात टाकली, चमच्यानं फिरवली, गोळी विरघळली, थंडगार असा शरबत आणून यमदेवाच्या हातात दिला. प्या, अमृतरूपी शरबत. यमदेवांनी हातात घेतल्याबरोबर थंडगार लागलं. वाह, क्या बात है शरबत, क्या बात है, क्या हात है, क्या गंगाधर पाटील. अशी स्तुती केली. गट 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 शरबत पिल्याबरोबर काही क्षणात यमदेवाला झोप लागली, कारण ती मेडिकलमधून आणलेली गोळी झोपेची होती. यमदेव झोपल्याबरोबर गंगाधर पाटलांनी यमदेवाच्या हातातली हळूच चिठ्ठी बाहेर काढली आणि आपलं पहिलं नाव पेनाने खोडलं आणि सगळ्यात शेवटला लिहिलं आणि जशास तसं चिठ्ठी हातात दिली. 5 मिनिटानंतर यमदेवाला जाग आली. क्या बात है गंगाधर पाटील, असा शरबत सप्त पाताळामध्ये मी पिला नाही, माझं मन प्रसन्न झालंय, म्हणून मी तुम्हाला थोडी सूट देणार आहे. आता नंबर वरून नाही, आता नंबर खालून नाही. काय लिहिलं होतं खाली? गंगाधर पाटील. चलो फिर से गंगाधर पाटील. मरण कवनासी न चुके, न राहती ब्रह्मादिके. काही केल्या मरण चुकत नाही. मरणाला टाळता येतं महामृत्युंजय मंत्राच्या बळावर, पण मरणाला आपण प्राप्त करून घेऊ शकतो का? मृत्यू लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट आहे लक्षात ठेवण्याची, ईश्वराचं आधिपत्य, ईश्वराचं अस्तित्व काल होतं, आज आहे, उद्याही राहणार आहे. महादेवाला कधीच विसरू नका. जो व्यक्ती देवाला विसरत नाही त्याच्या हातून पाप होत नाहीत. एखादा व्यक्ती एखादं पाप करत असेल तर त्याच्यासमोर जर देवभक्ती असेल तर त्याचं मन त्याला म्हणतं, अरे पाप करू नको, देव तुला पाप करेल, देव तुला शिक्षा करेल. एखादं पाप कर्म होण्यापासून वाचण्यासाठी आपल्याला देवाला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. देव, मृत्यू या 2 गोष्टी लक्षात ठेवा. दुसऱ्यांनी केलेले अपमान आणि आपण केलेले दानधर्म विसरून जा. तुम्ही जीवनामध्ये सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. हाच खरा परमार्थ या शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे. एवढं या शुभमंगलमय प्रसंगी सांगून उद्याच्या शिव महापुराण कथेमध्ये आपण शिवलिंगावरती कोणत्या वस्तू वाहाव्या, कोणत्या वस्तू वाहिल्यानंतर काय फलप्राप्ती होते, तदनंतर काय वाहू नये, चुकून कोणत्या वस्तू वाहिल्यानंतर काय पाप जीवाला घडतं, याचं विस्तृत विवेचन उद्याच्या सांगता दिवसीय 7व्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये बरोबर दुपारी 1 वाजता कथेला सुरुवात होणार आहे. उद्याला कथ्या थोडा जास्त आहेत. उद्या पार्वतीचा आपल्याला तपश्चर्या पाहायची आहे, शिवपार्वतीचा विवाह सोहळा संपन्न करायचा आहे आणि मोठ्या थाटामाटाने भगवान शिव पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. ज्या काल तुम्हाला नटून येण्याच्या, सावरून येण्याच्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी आपण उद्याला पालन करून याव्या असं या मंगलमय प्रसंगी सांगून आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिवमहापुराण कथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा, गुरुमाऊली, जन्मदाते आई वडील अनंतपाळ महाराज आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्य चरणी आजच्या 6व्या दिवसाची शिवमहापुराण कथा समर्पित करून आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत.
ही माझी वाक् पुष्पपूजा समर्पण होवो श्री गुरु राजा मन्मथ शिवलिंग विनवी हो जा श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी ओम शांति 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 माझ्या मनाला गोचाळा चाळा माझ्या मना आरती को करो शुरुआत। जय हो जय हो जय हो हे दीनानाथ हे दीनानाथ जय भोले आरती करो शंभुदेवा देवाधिदेव महादेवा आरती करो शंभुदेवा देवाधिदेव महादेवा आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महा जय हो आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा जल भस्माने पूजा करूने बेलवाहू चरणाला पाहुनी आईसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला भक्ता तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा जय भोले देवाधिदेव महादेवा आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला पाहुनी आईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा जय भोले आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा जय हो हे दीनानाथ जय हो जय हो शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला
शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा उतारू मैं आरती मेरे देव की उतारू मैं आरती मेरे देव की सांस मुझ में चले मेरे भोलेनाथ 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 की हो करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन भव में फंसी नाव मेरी तार दो भगवन करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन भव में फंसी नाव मेरी तार दो भगवन तार दो भगवन उतारो मैं आरती मेरे देव की उतारो मैं आरती मेरे देव की सांस मुझ में चले मेरे भोलेनाथ 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 की हो कैसे समझाऊं तुम्हें तुम ही मेरा जीवन हो कैसे बतलाऊं तुम्हें तुम ही मेरी ताकत हो कैसे समझाऊं तुम्हें तुम ही मेरा जीवन हो कैसे बतलाऊं तुम्हें तुम ही मेरी ताकत हो तुम ही मेरी ताकत हो उतारो मैं आरती मेरे देव की उतारो मैं आरती मेरे देव की सांस मुझ में चले मेरे भोलेनाथ 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 की हो तुम ही मेरी कथा हो तुम ही मेरे गीत हो तुम ही मेरी आवाज हो तुम ही सर्वस्व हो तुम ही मेरी कथा हो तुम ही मेरे गीत हो तुम ही मेरी आवाज हो तुम ही सर्वस्व हो तुम ही सर्वस्व हो उतारो मैं आरती मेरे देव की उतारो मैं आरती मेरे देव की सांस मुझ में चले मेरे भोलेनाथ की सांस मुझ में चले मेरे भोलेनाथ की सांस मुझ में चले मेरे भोलेनाथ जय हो सांस मुझ में चले मेरे भोलेनाथ की हो जीवन का हर पल दुख का सागर है भोले तेरी आरती में हर पल आराम है जीवन का हर पल दुख का सागर है भोले तेरी आरती में हर पल आराम है हर पल आराम है उतारो मैं आरती मेरे देव की उतारो मैं आरती
मेरे देव की, सांस मुझ में चले मेरे भोलेनाथ की, सांस मुझ में चले मेरे भोलेनाथ की। सांस मुझ में जय भोले मेरे भोलेनाथ की, हे भोले सांस मुझ में चले मेरे भोलेनाथ की। हो कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवद्भवानी सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहं उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामीष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामीष्टलिङ्गं कर्पूरग गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि। नमः पार्वतीपते शिव हर हर शिव महापुराण भगवान की, कैलाशपति भगवान की, अनंतपाल महाराज की, सब संतन की। हर हर